मीरा रोड आणि शांती पार्क या परिसरामध्ये असलेल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकानं बंद ठेवण्यात आली आहे. मारहाण झालेल्या व्यावसायिकासोबत जे घडलं ते भविष्यात इतर कोणासोबतही घडू शकतं, अशा चिंतेतून व्यापाऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर एकजूट दाखवत हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. या पार्श्वभूमीवर सेनेचे स्कूल मीरा रोड पूर्व भागातून पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या कार्यालयात एक भव्य निषेध रॅली देखील काढण्यात आली. या घटनेच्या अनुषंगाने व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणामुळे शहरामध्ये ताणतणावाचं वातावरण निर्माण झालं असलं तरी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून आपला निषेध केलाय. या पार्श्वभूमीवर आता मनसेचे नेते अविनाश जाधव हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये अविनाश जाधव काय बोलणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. मनसे या प्रकरणात आणखी आक्रमक भूमिका घेत असल्यास मीरा भाईंदरमध्ये मनसे विरुद्ध व्यापारी हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.